नमस्कार बापू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी आहे द्या दणकुल्या दाबून, म्हणजे नवीन व्हिडिओ बघता येतात. धन्यवाद. बरं प्रेम राहू द्या बरं माय. तर जय शिवराय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या एका भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. ते नाव ट्रेंडिंग आज क्रिएशन. तर मित्रांनो, आज चालू जबरदस्त होणारे ट्रेंडिंग टॉपिकवरती. तर एका आपल्या फॅमिलीकडनं क्रिएटरनं आहे ते मला रील्ससाठी डी एम केलेले. मी परवा ते डी एम इंस्टाग्रामला रील्स लावलेले, डी एम करा म्हणून असं मी एक स्टोरी लावलेली. तर आपल्या एका क्रिएटरनं आहे ते बघू शकता मला डी एम केलेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे बघू शकता. ओके, डी एम केलेलं आहे. आणि तुम्हाला देखील अशा परत बनवायचं असेल तर आपल्या रील्सला डी एम करा. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. बघू शकता इथं आपल्या इंस्टा आयडीचं स्क्रीनशॉट देखील दिलेलं आहे. तिथे जाऊन भाऊंना तुम्ही प्लीज सपोर्ट करायचं सर्वांनी. ओके, आणि आजच्या वेळेला मटेरियलला पासवर्ड आहे. ओके, RR फाईलमध्ये तुम्हाला काढता येत नसेल तर, ओपन करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिलेला आहे. त्याच्यावरती ट्युटोरियल मी पूर्ण बनवलेलं आहे, कशाप्रकारे RR फाईल डाउनलोड करायचं आणि कशाप्रकारे ओपन करायचं. ओके, ह्याच्यावरती देखील कमेंट आलेली भावाची मटेरियलचा पासवर्ड काय आहे. तर एंडपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत चला, कारण का मी व्हिडिओमध्ये कुठेही पासवर्ड दाखवेन आणि आजच्या व्हिडिओमध्ये कुठेही मी पासवर्ड दाखवेन. ओके, इथं काय करायचं तुम्हाला अशा पर सर्व मी बघू शकता टाईप वगैरे करून दिले. सर्वांनी कमेंट करायचे व्हिडिओ कसा झाला आहे, ते ॲनिमेशन वगैरे. इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचे. जसं काय आपण बघू शकता इथं सॉन्ग देत नाही आपण. ओके, कारण कलाकार चोरट्यात नुसतं डेमो बघत नाही, काय नाही लगेच बीटमार्क इम्पोर्टिंग करून जातात. ओके, तर बघू शकता इथं काय करायचं आपण व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचा. जो मी व्हिडिओ तुम्हाला दिला असेल मटेरियलच्या फोल्डरमध्ये ते ॲड करून घ्यायचे. थ्री डॉटवरती क्लिक करून घ्यायचं, ऑडिओ करून घ्यायचं. आता ऑडिओ केल्यानंतर काय करायचं, ही व्हिडिओ डिलीट करून टाकायचं. व्हिडिओ डिलीट केल्यानंतर काय करायचं, खाली घ्यायचं आहे. याला आपल्याला लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे. इथं काय करायचं मला खाली घेतल्यानंतर बघू शकता. आता काय करायचं इथं ग्रुप वगैरे तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुप लॉक असतील तर काय करायचं आहे, जो कलर फिलवरती क्लिक करून घ्यायचं. इथं या ऑप्शनचे यूज करून आपले ग्रुप अनलॉक करून घ्यायचे. तर पटापट बघू शकता अनलॉक करून घेतलेला आहे मी ग्रुप. इथं बघू शकता हा ग्रुप आहे ते अनलॉक करून घेतलेला आहे. अनलॉक केल्यानंतर काय करायचं इथं खालच्या फोटोवरती ग्रुपवरती 1 नंबरवरती यायचं आहे. एडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता काही तुम्हाला अशा प्रकारे इथे इंटरफेस दिसून जातील. ओके, दिसल्यानंतर ती आपले इंस्टाग्राम ID इथं देखील तुम्ही फॉलो करू शकता. ओके, काय अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. जस्ट मी आता माझा मटेरियलचा फोल्डर आहे ते तुम्ही इथं बघू शकता. इथं ओपन करून घेतो मी. केल्यानंतर काय करायचं आहे, त्यातला तुम्हाला जो इमेज आवडणार आहे तो तुम्ही सेट करून घ्यायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जो हा इमेज असणार आहे तो सेट करून घेतो इथंवर. आणि लॉंग प्रेस करून जो आपला लोगो आहे तो तिथं सेट करून घ्यायचा आहे. इथं खाली घ्यायचं आहे, थोडं तिरकं वगैरे करायला लागते, करून घ्यायचं. रोटेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, एवढंच ठेवायचे. ठेवल्यानंतर बघू शकता आपला इमेज अशा पर दिसून जाईल. आता एकच सांगितलेलं नाही, तुम्हाला पूर्ण सांगायला होणार आहे. ओके, तर बघू शकता जसं काही मी ते इमेज हा ॲड केलेला आहे. ओके, ॲड केल्यानंतर याला आपण इकडं वरती क्लिक करून घ्यायचं, थोडं तिरका करून घ्यायचं आहे. थोडं रिसाईज वगैरे करू शकता तुमच्या हिशोबानं. इथं मी सेट करून घेतलेलं आहे. ओके, बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. आणखीन एक आपला इमेज राहिलेला आहे, तो आपण इथं प्रॉपर सेट करून घेऊया. आणि काही वेळेस मित्रांनो इमेज मागे पुढे होतील, समजून घ्या. ओके, तर बघू शकता इथं मी सेट करून घेतलेला आहे. ओके, सेट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपला इमेज इथं बघू शकता. ग्रुप वगैरे छोटे दिसतील, थोडं बॅक आल्यानंतर ग्रुप तुम्हाला वाढेल. अशा प्रकारे काय करायचं, क्लिक करायचं, इथे एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर इथून अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आता पुढची स्टेप बघू शकता. इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला यायचं आहे बघू शकता. जो आता मी हा इमेज ॲड करणार आहे 2 बीटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा टिरोवरती क्लिक करून प्ले कंपनीच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत याला डुप्लिकेट इमेज करून घ्यायचा आहे. वरचा जो इमेज असेल तर या भाग अशावर ओढवून टाकायचा आहे. ओके, म्हणजे कट करून टाकायचा आहे. आणि जो वरचा इमेज आहे तो पण रिसाईज करून घ्यायचा आहे. ओके, इथं बरोबर तुम्ही टाईप वगैरे करू शकता. तुम्ही 700 अशावर 500 बघू शकता. 750 मी करून घेतलेला आहे. त्यावरती क्लिक करून बॅकचा बॉर्डर आहे तो अनेबल्ड करून 1 नंबरचा बॉर्डर आहे तो अनेबल्ड करून व्हाईट द्यायचं आहे. याला तुम्हाला बरोबर एक 6.5 अशा पर द्यायचं आहे. ओके, दिल्यानंतर बघू शकता याला लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे. खाली घेतल्यानंतर अशा पर दिसून झाला. हा तर आपण रेलिकचा ग्रुप आहे ते तुम्ही ते खाली घेणार आहे. मी वरती लावून दिलेलं आहे, तुम्हाला फक्त तुम्ही ते खाली खेचून घेऊ शकता. ओके, खेचून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर 1 नंबरवरती यायचं आहे. पुन्हा तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जो हाच इमेज आहे आपला 1 नंबरला. ओके, तुम्ही ॲड करतो
आणि 3 डॉटवरती क्लिक करून पिल कंपोजिशनवरती क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर खाली घ्यायचं याला अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर याला काय करायचं आहे इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. वरती तुम्हाला इथं कलर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सॅच्युरेशन इफेक्ट टाकायचं आहे. इथं बघू शकता तुम्हाला मिळेल मायनस करून घ्यायचं आहे. मायनस केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे आणखीन एक इफेक्ट टाकायचा आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ब्लरवरती क्लिक करून ग्रॅज्युएशन ब्लर इफेक्ट टाकायचा आहे. ग्रॅज्युएशन ब्लर इफेक्ट टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मायनस करून थोडं इथं 21-25 वाढवायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा बॅक येऊन याची वापरासाठी एक 20च्या 25 आसपास ठेवून घ्यायचं आहे. ओके. व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल. ओके. दिसल्यानंतर अशा परत मी लास्टपर्यंत सर्व इथे ॲड करून घेतो. तुम्ही देखील करून घ्या. तर बघू शकता भावांनो मैत्रिणींनो बघू शकता व्हिडिओ आपण कशाप्रकारे ॲड केलेला आहेत. ओके. तर अशा पर तुम्ही लास्टपर्यंत केल्यानंतर यावरती इफेक्ट आपल्याला चेक करायचे त्याआधी तुम्हाला इथं काय करायचं ओव्हरले व्हिडिओ जो असेल तो ॲड करून घ्यायचा आहे. मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा व्हिडिओ भेटेल तुम्हाला. तुम्हाला इथं इथं काय करायचं आहे इथं बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. इथं कट करून घ्यायचा आहे. कट केल्यानंतर तुम्हाला हे अशापर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि ते एका बीडमध्ये ठेवायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे याला टिंडवरती क्लिक करून पिल कंपोजिशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर इथं खाली यायचं तुम्हाला खाली आल्यानंतर इथं मधला इफेक्ट आहे तिथं सेट करून त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन इथं मला निलोडर देऊ शकता तुम्ही याला. ओके. तर मी जेवढे आपले इथे फोटो आहेत त्याला इथं बॅकला इथं पेस्ट करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जो असेल तो कट करून टाका. अशा पद्धत दिसून जाईल. इथं मी लास्टपर्यंत प्रोसेस करून घ्यायला लागली बघू शकता आणि लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. ओके. नंतर समजणार नाही. ओके. तर इथं लास्टला थोडा एक्स्ट्रा कट करायला लागतो करून टाका. ओके. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅग यायचा आहे. जो सेक्युरिटी पॅक असणार आहे त्यातला अशा पर इफेक्ट दिसतील आतले आपले. ओके. त्यात काय करायचं आहे तुम्हाला हा जो एक लास्टचा इफेक्ट असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा सर्वात आधी. तर मी कॉपी करून व्हिडिओमध्ये आलेलं आहे. आधी 3 ग्रुप दिसतील. पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करा. जे टेक्स्ट आहे ते आपल्या टेक्स्ट पेंजला इफेक्ट अप्लाय करून बॅक निघून यायचं आहे. ओके. तर बघू शकता मी पटापट टेक्स्ट पेन जे आपले जेवढं आहेत तेवढे मी पेस्ट करून घेतलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला खाली 2 ग्रुप दिसतील त्या दोन्ही ग्रुपला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. अप्लाय करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक यायचं 21 आहे ते आणि अजूनही चॅनलवरती पहिल्यांदा आला असं सबस्क्राईब करून टाका. तुमच्या मराठी मंडळाला सपोर्ट द्या. आता काय करायचं आहे जो 1 नंबरचा इफेक्ट असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे. तर कॉपी केल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये आता मी आलेलं आहे. ओके. आता थोडं ग्रुप वगैरे वाढलेलं आहे कमी वगैरे झालेलं आहे. तुम्हाला मगाशी सांगितले अशा कट करायचं आणि कमी झालं असेल तर इथं वाढवून घ्यायचं आहे. एवढा काय विषय नाही. इथं काय करायचं जे आपण वरती फोटो ॲड केले आहेत ओके तिथं पेस्ट फक्त इफेक्ट मारायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून तुम्हाला तर काय करायचं इफेक्ट स्टाईलची इफेक्ट हाईड करून घ्यायचं आहे आणि जो इफेक्ट आहे तो देखील हाईड करून घ्यायचा आहे. ओके. हाईड केल्यानंतर इथं तुम्हाला जेवढे या असतील तेवढे पेस्ट करून घ्यायचं पटापट लास्टपर्यंत. वरच्या फोटोला म्हणाली खालच्या फोटोला अजिबात पेस्ट करू नका. पूर्ण बघितलं असेल तर तुम्हाला समजून जाईल. तर इथे मी पेस्ट करून घेतलेलं आहे. ओके. बॅक निघून यायचं आहे. बॅक निघून आल्यानंतर इथं मी बॅक निघून आलेला आहे. आता हा इफेक्टमधला 2 नंबरचा आहे. तो तुम्हाला माहीत असेल कुठं पेस्ट करायचा आहे. इथून व्हिडिओ स्किप न करता बघा कारण का इथं मी कुठेही पासवर्ड दाखवलेला आहे. इथं मी खालच्या फोटोला जेवढे खालचे फोटो असतील तर सर्वांना मी इथं अप्लाय करून घेतो इफेक्ट. कसा जबरदस्त आपला व्हिडिओ झाला सांगा कमेंट करून. ओके. आणि DM करा रील्स तुम्हाला पाहिजे असेल तर एडिटिंग करून. ओके. व्हिडिओ आता कंप्लीट मित्रांनो रेडी झाला आहे आपला. सेव्हवरती कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचे. रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवायचे. हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शिकवण्यास सुरुवात करायची. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकी चॅनल ती बघत राहा. तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.